राज्यातल्या 11 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू। सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.9% मतदान। शरद पवारांनी रांगेत उभं राहून केलं मतदान, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क। बारामतीच्या काटेवाडीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचं मतदान। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मातोश्री आशा पवार यांच्यासह बजावला हक्क। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचं मतदान। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनीही बजावला हक्क। सांगलीमध्ये संजय काका पाटील यांचं मतदान, तर विशाल पाटील आणि चंद्रहार पाटलांनीही बजावला मतदानाचा हक्क। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा अधिकार, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाणांचंही मतदान। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला, तर महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंनीही केलं मतदान। माढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही केलं मतदान। कणकवलीमध्ये नारायण राणेंनी बजावला मतदानाचा हक्क, तर रायगडच्या सुतारवाडीमध्ये सुनील तटकरे यांचं कुटुंबियांसह मतदान। देशातील 93 जागांवर मतदान सुरू। पंतप्रधान मोदींनी अहमदाबादच्या रानीप परिसरात बजावला हक्क। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंकजा मुंडेंसाठी प्रचार करणार। अंबाजोगाईमध्ये मोदी सभा घेणार, त्यापूर्वी नगरमध्येही सभेचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत 15 मेला पहिली जाहीर सभा, तर 17 मेला रोड शो। जळगावचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवारांसाठी आज उद्धव ठाकरे प्रचार करणार। जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर सभेचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।